आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। निधी ग्रुप्स, डेव्हलपर्स आणि बिल्डर्स। निधी ग्रुप सोबत आता घर करणे झाले अगदी सोपे। आमच्या असंख्य ग्राहकांच्या आग्रहास्तव निधी ग्रुप्स घेऊन येत आहे एक नवा कोरा प्रकल्प। सर्व शासकीय मान्यता प्राप्त KJP, NA लेआउट व टाउन प्लॅनिंग अप्रूव्ड प्लॉट्स। श्री स्वामी समर्थ कॉलनी, बीडी, तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव। आपल्या स्वप्नातील घरकुल सत्यात साकार करीत आहोत। निधी ग्रुप्स, डेव्हलपर्स आणि बिल्डर्स। चला तर मग आजच बुक करा आपला प्लॉट। अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर्सवर संपर्क करा। आमचा सहकार घर होईल साकार। नमस्कार, मी अनुजा पाटील। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सर्वोच्च न्यायालयाने सरकारला पुन्हा फटकारले। सीमा प्रश्नी आता 14 रोजी 2 मुख्यमंत्र्यांची बैठक। बेळगावात पहिल्या अंडरग्राउंड डस्टबिनचे उद्घाटन। बैलहोंगल नगरपंचायत अधिकाऱ्यांवर जप्तीची नामुष्की। अखेर बस सेवेला प्रारंभ, मात्र प्रवासी धास्तावले। रोटरी अन्नोत्सव कार्यक्रमाची मुहूर्तमेढ संपन्न। माजी नगरसेवकांसह 5 जण बेळगावातून तडीपार। न्यू इंडियन क्राफ्ट एक्सपो सोमवार दिनांक 12 पर्यंतच। तरंग महोत्सवाचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते उद्घाटन। टिळकवाडी भागातील शाळांतर्फे व्यसनमुक्ती जागृती फेरी। BS Channabasappa and Sons, the textile mall. आपल्या बेळगावात भरले आहे इंडियन हँडलूम आणि हँडीक्राफ्ट प्रदर्शन। गोवावेस येथे मराठा मंदिर समोरील जागेत सुरू आहे भव्य इंडियन हँडलूम आणि हँडीक्राफ्ट हे आकर्षक प्रदर्शन। दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू एकाच छताखाली उपलब्ध। क्रोकरी, वस्त्रप्रावरणे, दागिने, कार्पेट, विविध प्रकारचे पदार्थ आणि अनेक जीवनावश्यक वस्तूंची मोठी व्हरायटी। पाहण्यासाठी अवश्य भेट द्या। मंगल ग्राउंड, अग्निशामक दलासमोर, खानापूर रोड, बेळगाव। कोणताही फोटो घेण्याआधी पुढे येणाऱ्या अपेक्षित क्षणाची कल्पना मला आधीपासून असते। नमस्कार, मी अमित शिंदोरे। ह्या क्षणांना सुरेख पद्धतीने कॅप्चर करण्यासाठी माझ्याकडे नेहमी एक योजना असते। निकॉनच्या नवीन Z62 सोबत माझ्या कल्पनेपासून तर छायाचित्रपर्यंतचा प्रवास हा अतिशय सहज असतो। कधी काही भावुक क्षण पडद्याच्या मागे लपलेले असतात आणि कधी काही क्षण अचानकपणे समोर येतात। Z62 च्या 14 FPS मुळे मला हे क्षण अचूक पद्धतीने कॅप्चर करता येतात। कोणतीही गोष्ट सांगताना तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना त्या प्रवासात घेऊन जाता। नमस्कार, मी रंजन झिंगाडे आणि मी प्रिफर करतो नवीन निकॉन Z62। त्याचा आय डिटेक्शन ऑटो फोकस फीचर ती कथा परिपूर्ण करतो। असे मौल्यवान क्षण फार काळ थांबत नाहीत। आता त्याच्या USB पॉवर सप्लायमुळे प्रत्येक क्षण आपण जिवंत बघू शकतो। प्रत्येक लग्न ही एक रंगीत चित्रकथा आहे।
आता नवीन Z6-2च्या कमाल डायनामिक रेंजमुळे प्रत्येक फ्रेम ही एक रंगांचा अविस्मरणीय अनुभव देते. द ऑल न्यू Z6-2 इज ट्रूली अ मल्टीमीडिया पॉवर हाऊस. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या. न्यायमूर्तींची नियुक्ती करणारी न्यायवृंद यंत्रणा कायदेशीर असून त्याविरोधात भाष्य करणे योग्य नाही, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी पुन्हा एकदा केंद्र सरकारला फटकारले. तसेच केंद्रीय मंत्र्यांनी या यंत्रणेवर टीका करणे थांबवावे असेही न्यायालयाने सूचित केले. सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेली कायदेशीर प्रक्रिया सर्व संबंधितांसाठी बंधनकारक असते. त्यानुसार न्यायवृंद यंत्रणेचेही पालन होणे आवश्यक आहे, असेही न्यायमूर्ती SK कौल यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने सुनावले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंद यंत्रणेवर मंत्र्यांनी टीका करणे अयोग्य आहे अशा शब्दात नाराजी व्यक्त केली आणि सरकारला याबाबत सल्ला द्यावा असे निर्देश महाधिवक्ता R व्यंकटरमणी यांनी दिले. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या कायदेशीर तत्वांचे पालन करण्यासंदर्भात महाधिवक्ता सरकारला सल्ला देतील अशी अपेक्षा आहे, असेही खंडपीठाने नमूद केले. सीमा प्रश्नी आता 14 रोजी 2 मुख्यमंत्र्यांची बैठक. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापुरातील गावांवर दावा सांगितल्यानं एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलंय. तसंच काही दिवसांपूर्वी बेळगावात महाराष्ट्रातील ट्रकवर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी आता महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. तसेच अमित शाह सीमावादावर 14 डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली. अमित शाह यांची भेट घेतल्यावर अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. कर्नाटक सरकारकडून अडेलट्टू आणि हडेलहट्टीपणाचे धोरण राबवलं जात आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी प्रलंबित असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून सातत्याने विधानं केली जातात. महाराष्ट्रातील गाड्यांवर हल्ले करण्यात येत असून मंत्र्यांना कर्नाटकात येण्यापासून रोखलं जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं आहे, त्यामध्ये देशात कुठेही फिरण्याची मुभा दिली आहे. यालाच कुठेतरी आडकाठी करण्याचं काम केलं जात आहे, अशी टीका अमोल कोल्हे यांनी कर्नाटक सरकारवर केली. बेळगावात पहिल्या अंडरग्राऊंड डस्टबिनचे उद्घाटन. बेळगावात पहिल्या अंडरग्राऊंड डस्टबिनचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. बेळगाव शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यापासून केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून अनेक विकास कामे राबवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे विकास केंद्रीभूत मानून चालणाऱ्या बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या संकल्पनेतून अनेक नवनवीन योजना राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बसवेश्वर सर्कल गोवावेस येथे शहरातील पहिल्या अंडरग्राऊंड डस्टबिनचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी फुटपाथ लगत चौकोनी आकारात झाकण असलेले कचरा कुंड बसवण्यात आले आहे. कचऱ्याने भरलेले कुंड क्रेनच्या सहाय्याने वर ओढून कचरा गाडीत ओतण्याची सोय यात आहे. त्याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले. महानगरपालिका अधिकाऱ्यांनी आमदार अभय पाटील यांना या प्रकल्पाची तांत्रिक माहिती दिली. या संदर्भात प्रसार माध्यमांना माहिती देताना आमदार अभय पाटील म्हणाले, संपूर्ण भारतातीलच हा पहिला अनोखा अंडरग्राऊंड डस्टबिन विथ सेन्सर हायड्रॉलिक ऑपरेटेड व्हेकल प्रकल्प आहे, असे त्यांनी सांगितले. बैलहोंगल नगरपंचायत अधिकाऱ्यांवर जप्तीची नामुष्की. बैलहोंगल नगरपंचायतीकडून भूमिगत गटारीसाठी शेतकऱ्यांची 33 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. यासाठी सरकारकडून 9 कोटी रुपये भरपाई देण्यास विलंब झाल्याने शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरून नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या वाहनासह 1 ट्रॅक्टर, 2 खुर्च्या, 12 संगणक, 5 प्रिंटर असे साहित्य जप्त करून न्यायालयाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. गटारी योजना भूमिगत राबवण्यासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे. त्याबद्दल शेतकऱ्यांनी अधिक भरपाईसाठी येथील दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अखेर बस सेवेला प्रारंभ, मात्र प्रवासी धास्तावले. मागील 4 दिवसांपासून ठप्प झालेली आंतरराज्य बस सेवा आता सुरू झाली आहे. मात्र प्रवाशांमध्ये अद्याप धास्तीचे वातावरण आहे. त्यामुळे परिवहन मंडळाला सध्या कमी प्रवाशांसोबत बसेस घेऊन जाण्याची वेळ आली आहे. येणाऱ्या काही दिवसात बस सेवा पूर्ववत सुरळीत सुरू व्हावी अशी अपेक्षा प्रवाशातून व्यक्त होत आहे. मंगळवारपासून महाराष्ट्रात धावणाऱ्या बस बंद झाल्याने चंदगड भागातील प्रवाशांची गैरसोय झाली. त्यामुळे प्रवाशांना वडाप वाहनांवर अवलंबून राहावे लागले होते. चंदगड भागातील व्यापारी नागरिक बेळगावच्या बाजारावर अवलंबून असतात. चंदगड महाराष्ट्रात असले तरी व्यवहाराच्या दृष्टीने बेळगाव बाजारपेठ सोयीस्कर आहे. त्यामुळे चंदगड, गडिंग्लज, नेसरी, कोवाड, शिनोळी भागातील व्यापारी आणि नागरिक बेळगावच्या बाजारावर अवलंबून आहेत. त्यामुळे या भागातील प्रवासी बेळगावला नियमित ये-जा करतात. सध्या बस सेवा सुरू झाल्यामुळे त्यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे.
रोटरी अन्नोत्सव कार्यक्रमाची मुहूर्तमेढ संपन्न. येत्या दिनांक 6 ते 15 जानेवारी या काळात रोटरी क्लब ऑफ बेळगाव यांच्या वतीने रोटरी अन्नोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा अन्नोत्सव सावगाव रोड येथे असलेल्या भव्य खुल्या मैदानात होणार आहे. या उत्सवाच्या भव्य मंडपाची मुहूर्तमेढ शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. रोटरी क्लबच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाला आता 25 वर्ष झाली आहेत. या उपक्रमाने बेळगावकरांना नेहमीच विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. स्थानिक तसेच बाहेरच्या गावात अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आणि मनोरंजक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी संधी यामधून मिळणार आहे, अशी माहिती क्लबचे अध्यक्ष बसवराज विभूती यांनी दिली. तसेच उपक्रम संयोजनाचे अध्यक्ष पराग भंडारे, मनोज पै, योगेश कुलकर्णी यांनी या उपक्रमातील विविध कार्यक्रमांबद्दल माहिती दिली. या मुहूर्तमेढ कार्यक्रमाला जयदीप सिद्धन्नावर, नितीन शिरगुरकर, सचिन बिच्चू, संदीप नाईक, मनोज मायकेल, मुकुंद बंग, बकुल जोशी, निरंजन संत, मनोज हुईलगोळ यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. अन्नोत्सव 6 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत आहे. 2 वर्षांना मी करत आहे. लास्ट आपलं 2020 मध्ये झालं होतं. यावेळी आम्ही एकदम मोठ्या प्रमाणात करतोय. जागा इथं जी आहे आपली नानावडीला आहे, अंगडी कॉलेजच्या समोर, ते मागच्या वेळेपेक्षा 3 पट मोठं आहे आणि जवळपास आम्ही 1-2 लाख लोक एक्सपेक्ट करायला यावेळी. यावेळी मोठं म्हणजे पहिलं तर स्टेज पण मोठा आहे. अम्युजमेंट पार्क आम्ही मोठा करत आहे. सगळे अल्ट्रा मॉडर्न इक्विपमेंट्स येत आहेत आणि 10 दिवसाचं रोज स्टेजवर एंटरटेनमेंट वेगवेगळ्या प्रकारचं होणार आहे. अन्नोत्सवमध्ये यावेळी 220 स्टॉल आहेत. त्यापैकी 160 फूड स्टॉल्स आहेत आणि रफली बाकीचे 50-60 कन्झ्युमर स्टॉल्स आहेत. आणि जेवणाचं सगळ्या लोकांना जे हवे आहेत त्यांना सगळ्यांचं म्हणजे काश्मीरी, पंजाबी, राजस्थान, गुजरात, केरला, मंगळूर साईड, महाराष्ट्रीयन हे सगळ्या टाईपचं त्यांना बघायला मिळेल आणि त्यांचा त्यांनी लाभ घ्यावा असं मला वाटतं. आणि अम्युजमेंटचं मेजरली म्हणजे मुलांसाठी ते मेजर अट्रॅक्शन असणार आहे. तर बरेच नवीन इक्विपमेंट आम्ही यावेळी घेऊन येतोय. माजी नगरसेवकांसह 6 जण बेळगावातून तडीपार. अवैध धंद्यात गुंतलेल्या एका माजी नगरसेवकासह 5 जणांना बेळगावातून तडीपार करण्यात आले. असा आदेश कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी रवींद्र गडादी यांनी बजावलाय. मार्केट पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून महम्मद शफी, मोदीनसाब तहसीलदार वय 68 राहणार खंजर गल्ली आणि इजार अहमद महम्मद इसाक नेसरीकर वय 48 राहणार खंजर गल्ली, माळ मारुती पोलिसांच्या कार्यक्षेत्रातून जॉनी जयपाल लोंढे वय 36 राहणार गँगवाडी, माजी नगरसेवक भैरगौडा ज्योतिबा पाटील वय 45 राहणार पाटील गल्ली कणबर्गी आणि शहापूर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातून नितीन पांडुरंग पेडणेकर उर्फ पेरणकर वय 50 राहणार खडे बाजार शहापूर अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. न्यू इंडियन क्राफ्ट एक्सप्रो सोमवार दिनांक 12 पर्यंतच. गोवावेस येथील मंगल ग्राउंडवर गेल्या 7 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या न्यू इंडियन क्राफ्ट एक्सप्रो या प्रदर्शनास ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असला तरीही करारानुसार हे प्रदर्शन आता सोमवार दिनांक 12 डिसेंबर पर्यंत राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी याचा फायदा करून घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या प्रदर्शनात देशभरातील 100हून अधिक स्टॉल धारकांनी भाग घेतलाय. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, काश्मीर, शिमला, पंजाब, आसाम, अरुणाचल, पश्चिम बंगाल, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, केरला, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक येथील हस्तकला कारागिरांनी स्वतः हातांनी बनवलेल्या वस्तू या हस्तकला प्रदर्शनात अत्यंत माफक दरात उपलब्ध आहेत. तरंग महोत्सवाचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. बेळगाव शहर आणि जिल्ह्यात अभियानाचे प्रशिक्षण घेऊन अनेक जण मोठे कलाकार झाले आहेत. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी खूप मोठ्या संधी आहेत असे मत दक्षिण बेळगाव मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांनी व्यक्त केले. भाग्यनगर येथील रामनगर सांस्कृतिक भवनमध्ये येथील तरंग अकादमीतर्फे तरंग महोत्सव संपन्न झाला. यावेळी उद्घाटन करून ते बोलत होते. नगरसेवक आणि बांधकाम व्यावसायिक अभिजित जवळकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे हेडा डॉक्टर प्रकाश रायकर, प्राध्यापक स्वरूपा इनामदार, जीजी चिटणीस विशाल मोडक, समीर मोडक, शशांक नाझरे, कृष्णा नार्वेकर, सावंत लाड, स्वानंद राऊत, प्रवीण रेवणकर आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात अकादमीच्या 200हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपली कला सादर केली. टिळकवाडी भागातील शाळांतर्फे व्यसनमुक्ती जागृती फेरी. बेळगावात विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी टिळकवाडी परिसरात तंबाखू आणि व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती रॅली काढली. इंटरनेट क्लब आणि टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या अपराध नियंत्रण मासानिमित्त या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. टिळकवाडीतील जीजी चिटणीस इंग्लिश माध्यम शाळा,
टिळकवाडी हायस्कूल आणि बालिका आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी टिळकवाडी परिसरात तंबाखू व्यसनमुक्तीसाठी जनजागृती फेरी काढली। इंटरॅक्ट क्लब आणि टिळकवाडी पोलिसांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी ढोल ताशांसह विविध मार्गावर लक्षवेधी संचलन करून व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागृती केली। पोलीस स्थानकाचे PSI मणिकंठ पुजारी यांनी मार्गदर्शन केले। आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। ನಿಧಿ ಗ್ರೂಪ್ಸ್ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಹಾಗೂ ಬಿಲ್ಡರ್ಸ್। ನಿಧಿ ಗ್ರೂಪ್ ಜೊತೆಗೆ ಈಗ ಮನೆ ಖರೀದಿಸುವುದು ಆಗಿದೆ ಅತ್ಯಂತ ಸುಲಭ। ನಮ್ಮ ಅಸಂಖ್ಯ ಗ್ರಾಹಕರ ಆಗ್ರಹದಿಂದ ನಿಧಿ ಗ್ರೂಪ್ಸ್ ತರುತ್ತಿದೆ ಒಂದು ಹೊಸ ಪ್ರಕಲ್ಪ। ಎಲ್ಲ ಶಾಸಕೀಯ ಮಾನ್ಯತೆಯುಳ್ಳ KJP, NA ಲೇಔಟ್ ಹಾಗೂ ಟೌನ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಅಪ್ರೂವ್ಡ್ ಪ್ಲಾಟ್ಸ್ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಕಾಲೋನಿ, ಬಿಡಿ, ತಾಲೂಕಾ ಖಾನಾಪುರ, ಜಿಲ್ಲೆ ಬೆಳಗಾವಿ। ನಿಮ್ಮ ಕನಸಿನಲ್ಲಿರುವ ಘರಕೂಲ ನಿಜವಾಗಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ। ನಿಧಿ ಗ್ರೂಪ್ಸ್ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಹಾಗೂ ಬಿಲ್ಡರ್ಸ್, ಬನ್ನಿ ಇವತ್ತೇ ಬುಕ್ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಪ್ಲಾಟ್ಸ್। ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕೆಳಗಿರುವ ನಂಬರ್ಸ್ ಮೇಲೆ ಸಂಪರ್ಕಿಸಿ। ನಮ್ಮ ಸಹಕಾರ ಮನೆಗೆ ಸುಂದರವಾದ ಆಕಾರ। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। विद्याप्रसारक मंडळ गोल्डन जुबली साजरी करत आहे। या निमित्ताने गजाननराव भातकांडे शाळेच्या प्रगतीचा पुढचा टप्पा असलेल्या भातकांडे कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आलाय। संस्थापक दिनाचे औचित्य साधून विशेष सोहळा आयोजित करण्यात आलाय। कुंतीनगर खासबाग येथील भातकांडे केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या भव्य प्रांगणात शनिवार दिनांक 10 रोजी दुपारी 4 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे। विद्याप्रसारक मंडळाचा 51 वर्षाचा प्रवास या सोहळ्याच्या निमित्ताने उजळणार आहे। यावेळी विद्येची देवता असणाऱ्या गणपती आणि सरस्वती यांच्या मूर्तीची पूजा करून उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। सदर कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी केले।
बेळगुंदीत रविवारी होणार मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा। बेळगुंदी येथील रवळनाथ पंचक्रोशीत साहित्य अकादमी यांच्या वतीने 17वे मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 11 रोजी आयोजित करण्यात आले आहे। संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सातारा येथील डॉक्टर यशवंत पाठणे उपस्थित राहणार आहेत। संमेलन 4 सत्रांमध्ये होणार आहे। गावात संमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे। पहिल्या सत्रात ग्रंथदिंडी आणि उद्घाटनाचा कार्यक्रम होईल। सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडीला सुरुवात होणार आहे। संमेलनाला उद्घाटक म्हणून जिल्हा पंचायत माजी सदस्य मोहन मोरे उपस्थित राहणार आहेत। स्वागताध्यक्ष म्हणून रामचंद्र पाटील राहणार आहेत। रवळनाथ मूर्तीपूजन, ग्रंथपूजन, पालखी पूजन आणि ग्रंथदिंडीचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे। दुपारी 1 ते 1:30 पर्यंत स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे। दुपारी 1:30 वाजता दुसऱ्या सत्राला सुरुवात होणार आहे। साहित्य आणि वर्तमान काळ या विषयावर परिसंवाद होणार आहे। या सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक वैजनाथ महाजन उपस्थित राहणार आहेत। जांबोटी भागातील उन्हाळी मिरची लागवडीला प्रारंभ। भात मळणी आणि इतर सुगीची कामे आटोक्यात आल्यामुळे जांबोटी भागातील शेतकरी वर्गाने आता उन्हाळी मिरची लागवडीला प्रारंभ केलाय। अनेक गावांमधील शेतवडीमध्ये आता शेती वर्ग मिरची लागवड करताना दिसतायत। खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जांबोटी, ओलमणी, वडगाव, दारोळी, निलावडे, मुगवडे, आंबोळी, आमटे, कालमणी, हब्बनहट्टी, तोराळी, गोळ्याळी तसेच नेरसा, शिरोली परिसरात शेतकरी भात कापणीनंतर उन्हाळी मिरची लागवड मोठ्या प्रमाणात करतात। मिरची हे या भागातील एक प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते। या पिकासाठी तालुक्याच्या पश्चिम भागात अनुकूल वातावरण असल्याने आता याची लागवड होत आहे। उजगाव भागामध्ये ऊस तोडणीचा हंगाम जोमात। उजगाव परिसरामध्ये सध्या ऊस तोडणीचा हंगाम जोमात सुरू आहे। मार्कंडेय नदीच्या काठावर ऊसाचे प्रमाण अधिक आहे। सध्या शिवारातून अद्याप ओल असल्याने माळ रानातील ऊस तोडणीला प्राधान्य देण्यात आले आहे। या भागातील सध्या हलकर्णी येथील दौलत साखर कारखाना आणि राजगोळी येथील ओलम साखर कारखान्याच्या ऊसतोड टोळ्या दाखल झाल्या आहेत। रस्त्याच्या बाजूने ऊस प्रामुख्याने तोडण्यात येत आहेत। या भागातील उजगाव, गोजगा, कल्लेहोळ, तुरमुरी, कुद्रेमणी, कोनेवाडी, बेकिनकेरे, अतिवाड आदी भागात ऊस पीक अधिक प्रमाणात आहे। यामुळे साखर कारखान्यांकडून या भागात लक्ष केंद्रित करण्यात आलंय। त्याचबरोबर म्हाळुंगे येथील इकोकेअर शुगर्स कडूनही ऊसांची उचल करण्यात येत आहे। गदगमध्ये महाराष्ट्राची वाहने लक्ष। मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वारंवार शांतता राखण्याचे आवाहन केले तरी संघटनांकडून निदर्शने केली जात आहेत। गुरुवारी गदगमध्ये काही कन्नड संघटनांनी निदर्शने करून हुल्लडबाजी केली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे दहन केले आणि महाराष्ट्र पासिंगच्या वाहनांना काळे फासले। यामध्ये एका परिवहन मार्गाच्या बसचाही समावेश आहे। सकाळी काही कार्यकर्ते गदग शहरातील मुख्य चौकात आले। महाराष्ट्र विरोधी घोषणाबाजी सुरू केली। काहींनी वाहनांवर चढून घोषणा दिल्या। महाराष्ट्राच्या वाहनांना लक्ष बनवण्याचा प्रयत्न झाला। त्यावर काळे फासून कन्नड भाषेत मजकूर लिहिण्यात आला। काहींनी हुल्लडबाजी करून रस्त्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। गाव तलाठी यापुढे गाव प्रशासन अधिकारी। सरकारी व्यवस्थेतील शेवटच्या टप्प्यातील महत्त्वाचे पद असणाऱ्या गाव तलाठीचे नाव आता गाव प्रशासन अधिकारी असे बदलण्यात आले आहे। याबाबत महसूल मंत्री आर अशोक यांनी आदेश बजावलाय। गाव तलाठ्यांचे काम जवळून पाहिले आहे। या पदाचा दर्जा वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे। त्यामुळे अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे। खात्यातील महसूल खात्याच्या 4 प्रादेशिक आयुक्तांनीही याबाबत अहवाल सादर केला होता। यामध्येही गाव तलाठी हे नाव बदलण्याची शिफारस करण्यात आली होती। त्यानुसार पदाची जबाबदारी, वेतन श्रेणी न बदलता केवळ पदाचे नाव बदलण्यात आले आहे। पदवीपूर्व शिक्षण पूर्ण झालेल्यांना या पदावर नियुक्त करण्याचा अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना आहे असे जाहीर करण्यात आले आहे। खानापूर कित्तूरचा बेळगाव मतदारसंघात समावेश करण्याची मागणी। 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी खानापूर आणि कित्तूर विधानसभा मतदारसंघाचा बेळगाव लोकसभा मतदारसंघात समावेश करण्यात यावा। त्यानंतरच निवडणुकीला सामोरे जावे अशी मागणी सरकार आणि निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे। कित्तूर तालुक्यातील डोंबरकोप येथे समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे। यावेळी माहिती देताना आडवेश इटगी म्हणाले, खानापूर आणि कित्तूर या बेळगाव जिल्ह्यातील तालुक्यांचा कारवार लोकसभा मतदारसंघात समावेश करण्यात आलाय। मतदारसंघांची ही रचनाच चुकीची आहे। त्यामुळे मतदारांसह स्थानिक उमेदवारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। यावेळी काशिम हट्टीहोळी, बसप्पा शेट्टी, विजय अंकलगीमठ, देशखन्ना मुत्नाळ, हुमरायून हुनशीकट्टी आदी उपस्थित होते।
टीईटी निकाल डिसेंबर अखेर. नोव्हेंबरच्या सुरुवातीला घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेचा निकाल डिसेंबर अखेर जाहीर केला जाणार आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री पीसी नागेश यांनी ट्विटरद्वारे याबाबत कळवले आहे. 6 नोव्हेंबर रोजी टीईटी घेण्यात आली होती. पेपर 1 साठी 1,54,929 जणांनी अर्ज केला होता. पेपर 2 साठी 2,06,456 जणांनी अर्ज केला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 1,09,551 अर्ज अधिक आल्याचे दिसून आले. दोन्ही पेपर्सचे की आन्सर्स 25 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आले होते. 2 कारची टक्कर, भाऊ बहीण ठार. निपाणी मुधोळ राज्यमार्गावरील मुडलगी तालुक्यातील गुरलापूर क्रॉसजवळ 2 कारची टक्कर होऊन झालेल्या अपघातात भाऊ बहिणीचा जागीच मृत्यू झाला. कारमधील अन्य प्रवासी जखमी झाले असून त्यांना गोकाक आणि उमराणीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत भाऊ बहीण रायबाग तालुक्यातील कपालगुड्डी गावचे रहिवासी असून दुंड्याप्पा आडव्याप्पा बडीगेर वय 34 आणि भाग्यश्री नवीन कंबर वय 22 अशी मृतांची नावे आहेत. मुधोळहून पुण्याकडे जाणाऱ्या कारची गुरलापूर क्रॉस जवळ टक्कर झाली. यामध्ये दुंड्याप्पा आणि भाग्यश्री ठार झाले. घटनेची नोंद मुडलगी पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे. तालुक्यात ढगाळ वातावरण. तालुक्यात पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना धावपळ करावी लागतीये. मध्यंतरी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. त्यामुळे सुगी कामे उरकण्याची धांदल सुरू झाली होती. शेतकरी सुगीच्या कामात गुंतले होते. परंतु गुरुवारी सकाळपासूनच तालुक्यातील ग्रामीण भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पावसापासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांना लगबग करावी लागत आहे. मळणीची कामे सध्या सुरू आहेत. त्याचबरोबर कापणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बटाटा लागवडही सुरू झाली आहे. MR भंडारी जीजी चिटणीस स्कूलला अजिंक्यपद. बेळगाव जिल्हा हॉकी संघटना यांच्या वतीने कॅम्पमधील मेजर सय्यद हॉकी मैदानावर सुरू असलेल्या आंतरशालेय हॉकी स्पर्धेत MR भंडारी हायस्कूल मुलांच्या गटात तर जीजी चिटणीस स्कूल संघाने मुलींच्या गटात आपापल्या प्रतिस्पर्धीय संघावर विजय संपादन करीत अजिंक्यपद संपादन केले. मुलींच्या अंतिम सामन्यात जीजी चिटणीस स्कूल संघाने काकती येथील सेंट जॉन स्कूल संघावर 1-0 असा निसटता विजय संपादन केला. हा एकमेव गोल भूमी कजोलगी हिने नोंदवला. मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात MR भंडारी हायस्कूल संघाने इस्लामिया स्कूल संघावर 1-0 असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले. MR भंडारी स्कूलतर्फे सुजल डिगाई याने एकमेव विजयी गोल नोंदवला. अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात माजी नगरसेवक पंढरी परब यांच्या हस्ते विजेता उपविजेता संघांना चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष साजिद शेख, खलीद बेपारी, MB नदाफ, अशोक अष्टेकर, GA जागीरदार, MA रंगरेज, इक्बाल बॉम्बेवाले, राजशेखर मोठेबन्नूर, सेक्रेटरी साकिब बेपारी, क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील, शकील कोतवाल, धनाजी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष साजिद शेख, खलीद बेपारी, MB नदाफ, अशोक अष्टेकर, GA जागीरदार, MA रंगरेज, इक्बाल बॉम्बेवाले, राजशेखर मोठेबन्नूर, सेक्रेटरी साकिब बेपारी, क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील, शकील कोतवाल, धनाजी, MG तेरणीकर, सुरेश खन्नूकर, सुधाकर चाळके, उत्तम शिंदे, रमेश गुर्जर, प्रकाश हळदणकर आदी मान्यवर उपस्थित होते. हॉकी बेळगाव संघटनेतर्फे आंतरशालेय कॉलेज हॉकी स्पर्धेला प्रारंभ. हॉकी बेळगाव संघटना आयोजित शुक्रवारी आंतरशालेय आणि कॉलेज हॉकी स्पर्धेला नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर प्रारंभ झाला. शुक्रवारी सकाळी संघटनेचे अध्यक्ष गोळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, शिवाजी जाधव, चारू चाळके, रमेश गुर्जर, खलीद बेपारी, माजी महापौर संजय शिंदे, विनोद पाटील यांनी उपस्थित हॉकी संघातील हॉकीपटूंना परिचय करून देण्यात आला. या प्रसंगी कॅप्टन उत्तम शिंदे, नामदेव सावंत, प्रकाश कालकुंद्रीकर, दीपक मोरे, परशुराम हनुमंताचे, विनोद पाटील, रवी मालशेट, चेतन प्रफुल, धीरज धुरी, गौरव जाधव, वेदराज, प्रशांत मंकाळे, प्रशांत जाधव, प्रवीण पाटील, रमेश जयसिंग, धनाजी आदी क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत ज्ञान मंदिर, MR भंडारी, MV हेरवाडकर कॅन्टोन्मेंट, VN शानबाग, सेंट जॉन स्कूल काकती, जीजी चिटणीस फोनिक्स महाविद्यालय तसेच GSS गोगटे, लिंगराज, BK कॉलेज, KMA कॉलेज, बेडकी हाळ संघ यांनी सहभाग घेतला होता, अशी माहिती सचिव सुधाकर चाळके आणि प्रकाश कालकुंद्रीकर यांनी दिली. गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स हॉकी संघ उपविजेता. बागलकोट येथे BVVS महाविद्यालय आयोजित राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला हॉकी स्पर्धेत बेळगावच्या गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालय संघाने उपविजेतेपद पटकावले. गोगटे कॉमर्स संघात धनश्री शिंदे, पूजा बाळेकुंद्री, हिमायनी, मिताली पाटील, स्नेहल डोलेकर, श्रुती येळ्ळूरकर, गीता होसमनी, स्वाती वगरोळी, ऐश्वर्या जिर्ली, सौंदर्या जिर्ली, शांतला पवार, सारा शिंदे, भावना
किरलगी यांचा समावेश होता। यावेळी या संघाला प्राचार्य डॉक्टर एच वीरापूर, डॉक्टर डी कांकर, क्रीडा प्राध्यापक मंजुनाथ गौडा, नम्रता अंतलमरद यांचे मार्गदर्शन लाभले। ग्लॅडिएटर्स आणि KR शेट्टी संघ पुढील फेरीत। युनियन जिमखाना आयोजित UG कप बाद पद्धतीच्या T20 क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात ग्लॅडिएटर्स आणि KR शेट्टी संघाने विजय मिळवले। आजच्या पहिल्या सामन्यात ग्लॅडिएटर्स संघाने 20 षटकात 7 बाद 172 धावा केल्या। सद्दाम होस्कोटे 7 चौकारांसह 55, सौरभ वारके 25, अरिहंत अमनाजी 22, चॅम्पियन्स तर्फे अजीम शेख आणि नियोजित आमदार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले। उत्तरादाखल चॅम्पियन संघ 18.2 षटकात सर्व बाद 112 धावा केल्या। दाजी पीर हाजी याने 32 धावा काढल्या। ग्लॅडिएटर्स तर्फे नितीन हिरेकर, आयुब मुन्नोळी आणि हुसेन गोकाक यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले। सद्दाम होस्कोटे सामनावीर ठरला। दुसऱ्या सामन्यात KR शेट्टी किंग्स संघाने लक्ष क्रिकेट अकादमी संघाचा 22 धावांनी पराभव केला। प्रथम फलंदाजी करताना KR शेट्टी संघाने 20 षटकात 8 बाद 143 धावा केल्या। सलमान गोकाककर 45, अकीब इनामदार याने 33 आणि प्रशांत लायंदर याने 27 धावा केल्या। लक्ष अकादमी तर्फे विनोद तवले 3 तर केदारनाथ याने 2 गडी बाद केले। उत्तरादाखल लक्ष क्रिकेट अकादमी संघाने 20 षटकात सर्व बाद 121 धावा केल्या। विनोद तवले 33 आणि सुमित के याने 19 तर अनिकेत कांबळे याने 18 धावा केल्या। KR शेट्टी संघातर्फे अनंत माळवी 3, रब्बानी दफेदार, वसीम धामणेकर आणि सलमान गोकाककर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केल्याने सलमान गोकाककर सामनावीर ठरला। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।